हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली पुलाच्या लोकार्पण प्रसंगी मंचावर उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ, आमच्या सहकारी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, पुण्याच्या महापौर श्रीमती मंजुषाताई नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, आमदार श्री सिद्धार्थ शिरोळे, श्री श्रीनाथजी भीमाले, त्या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मान्य नगरसेवक, मला सगळे दिसत नसल्यामुळे मी नावं घेत नाहीये, महानगर आयुक्त डॉक्टर योगेश मसे, श्री दीपक सिंगला, श्रीमती रिनाज पठाण, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पुण्याच्या वाहतुकीच्या कोंडीवर एक मोठा उपाय म्हणून हा एकात्मिक दुमजली पूल त्याचं लोकार्पण होत आहे। आणि साहजिकच आपल्या सर्वांना या लोकार्पणाच्या निमित्ताने स्वर्गीय अजितदादांची आठवण होते, कारण हा एकात्मिक दुमजली पूल बांधण्याकरता वेगवेगळ्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी सोडवण्यामध्ये अजितदादांनी पुढाकार घेतला। काही पूल पाडायचे होते, मग नवीन पूल बांधायचा होता, आणि पुण्यासारख्या शहरामध्ये ज्या ठिकाणी विचारवंत मोठ्या प्रमाणात आहेत, मतमतांतर मोठ्या प्रमाणात असतात, आणि अतिशय अभ्यासपूर्ण पॉइंट ऑफ व्ह्यू लोक मांडत असतात, अशा परिस्थितीत सगळ्यांना एका पेजवर आणायचं आणि पूल पाडणे आणि नवीन पूल बांधणे हे मला असं वाटतं अतिशय मोठं आणि महत्त्वाचं काम होतं। पण दादांनी सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि विविध पक्षांचे नेते असतील, सर्व लोक एकत्रित आल्यामुळे त्या ठिकाणी हे काम होऊ शकलं। पण हेही खरं आहे की त्या काळामध्ये काही लोकांनी टीकाही केली, काही माध्यमांनी टीका केली। मला आठवतं की एका कार्यक्रमात दादा असं म्हणाले होते, त्यांना विचारलं की पूल वगैरे पाडण्याची तुमच्यावर वेळ काय येते, ती म्हणाले मी थोडी इंजिनियर आहे, आम्हाला ज्या प्रकारे पुलाचं डिझाईन सांगितलं जातं, इंजिनियर ज्या प्रकारे सांगतात, आमचं काम आहे ते वेगाने करून घेणं। पण आता समजा एखाद्या पुलाच्या बांधणीत काही चूक झाली असेल तर ती सुधारली पाहिजे आणि पुणेकरांना दिलासा दिला पाहिजे, या दृष्टीनं पुण्यामध्ये आम्हाला काही निर्णय करावे लागले। अशा प्रकारे त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी कुठलेही आडेवेडे न घेता थेट त्या ठिकाणी उत्तर दिलं होतं। आणि मला असं वाटतं की आज ही देखील अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या प्रकारचं आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो, ज्या प्रकारे या सगळ्या पुलांचं डिझाईन आपण या ठिकाणी करतो, त्यातनं एक विकसित अशा प्रकारचं शहर म्हणून पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निश्चितपणे त्या माध्यमातून बदलतोय। मी PMRDAचं अतिशय मनापासून अभिनंदन करीन, श्री मसे आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे काम करून घेतलं। आणि विशेषतः इतक्या वर्दळ असलेल्या भागामध्ये अशा प्रकारचं काम करणं म्हणजे रोज लोकांच्या टीकेला सामोर जाणं आहे,
पण जेव्हा चांगलं काहीतरी घडवायचं असतं त्यावेळी अशा प्रकारची टीका देखील सहन करावी लागते. आज पुणे हे सर्वात झपाट्याने बदलणारं आणि विकसित होणारं शहर आहे. मगाशी मुरली अण्णा सांगत होते, आज आपण जर बघितलं तर आयटीची जी वेव होती ती वेव आता बदलते आणि त्याचं नवीन स्वरूप हे आता जीसीसी मध्ये रूपांतरित झालंय. आणि मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या वर्षभरामध्ये सर्वात जास्त जीसीसी स्पेस ही देशामध्ये पुणे शहराने विकसित केली आणि पुण्याने देशाचं जीसीसी कॅपिटल म्हणून आपली गगनभरारी ही सुरू केलेली आहे. आणि नेक्स्ट जेन मॅन्युफॅक्चरिंग करता, नेक्स्ट जेन सर्व्हिसेस करता पुणे तयार आहे. अशा पद्धतीनं आज पुण्याची वाटचाल चालली आहे. पण या सगळ्या वाटचालीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर. ज्या प्रकारे बंगलोर सारखं शहर इन्फ्रास्ट्रक्चर बॉटलनेकमुळे त्यांची ग्रोथ कुठेतरी थांबते. अतिशय चांगली इकोसिस्टीम असून आणि जगभरातल्या लोकांना टेक सिटी म्हणून बंगलोर माहिती असून देखील आता तिथल्या गुंतवणुकीचा जो ओघ आहे तो कुठेतरी शिफ्ट व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून वेळेत पुण्यामध्ये इंटरव्हेन्शन्स करून पुण्याला डिकंजेस्ट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून दादा असतील, मी असेल, शिंदेसाहेब असतील, आम्ही हा सातत्याने प्रयत्न केला की पुण्याला आपल्याला डिकंजेस्ट कसं करता येईल, पुण्याची वाहतूक ही योग्य प्रकारे कशी नियंत्रित करता येईल. जसं आपण नेहमी सांगतो की पुण्यातला सगळ्यात मोठा बॉटलनेक काही असेल तर एकूणच पुण्यामध्ये रस्त्याखालची जागा केवळ 9% आहे, जी इतर तुलनात्मक शहरांच्या दृष्टीनं अतिशय कमी आहे. आणि म्हणूनच उडान पूल असतील, ग्रेड सेपरेटर्स असतील आणि त्यासोबत आता भुयारी मार्ग हा देखील एक महत्त्वाचा विषय आपण हातामध्ये घेतलेला आहे. मला असं वाटतं की आज पुण्याच्या या वाहतुकीची कोंडी दूर करण्याकरता जमिनीवर, जमिनीच्या वर आकाशात आणि जमिनीच्या खाली पाताळात सगळीकडे एकाच वेळी इंटरव्हेन्शन केलं तरच पुण्याचं जे पुढचं स्वरूप आहे एक आधुनिक शहर म्हणून ते आपण प्रस्थापित करू शकतो. आणि त्या दृष्टीने अतिशय वेगानं काम आपण सुरू केलंय. पुणे महानगरपालिका आणि PMRDA या दोघांच्याही संयुक्त प्रयत्नातून पुणे आणि आउटर पुणे असा एक एकात्मिक नागरी भाग आपण विकसित करतो. त्याचा ग्रोथ प्लॅन आपण तयार केलेला आहे. विशेषतः 2 रिंग रोड की ज्याकरता देखील माननीय अजितदादांनी सातत्याने आग्रही भूमिका घेतली, याचं काम आपण करतो. ते काम असेल पुढच्या काळामध्ये मेट्रोचे नवीन नेटवर्क्स असतील आणि त्यासोबत माननीय गडकरी साहेबांच्या मदतीने मगाशी सुनेत्रा वहिनींनी ज्या लिंक्सचा उल्लेख या ठिकाणी केला ते सगळ्या लिंक्स असतील. याचं काम केल्यानंतर निश्चितपणे पुणे आपण डिकंजेस्ट करू शकणार आहोत. आणि त्या दृष्टीने राज्य सरकार पूर्ण शक्तीनिशी या सगळ्या प्रकल्पांच्या पाठीशी उभं आहे. पुण्यातलं पब्लिक ट्रान्सपोर्ट अधिक स्ट्रेंथन करायचं, पुण्याला सस्टेनेबल शहर म्हणून त्या ठिकाणी तयार करायचं, अशा अनेक गोष्टी आपण हातामध्ये घेतल्या आहेत. आणि माझा विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला गतिशीलतेनं करता येतील. खरं म्हणजे आपल्या एकूण पद्धतीमध्ये आता एक महत्त्वाचा सुधार करण्याची आवश्यकता आहे की प्रोजेक्टचं लाईफ
म्हणजे कन्स्ट्रक्शनचं जे लाईफ आहे किंवा कन्स्ट्रक्शनचं जे सायकल आहे, हे सायकल पुढच्या काळामध्ये 2.5 ते 3 वर्ष असलं पाहिजे. आज आपले सायकल हे 5 वर्षाचं आहे, कुठे 7 वर्षाचं आहे. पण हे सायकल जर 2.5 ते 3 वर्षावर आपण आणू शकलो तर त्यातनं जे काही ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन आपण करणार आहोत आणि आपल्या गुंतवणुकीवर जो काही आपल्याला परतावा मिळणार आहे तो अधिक उत्तम प्रकारे मिळू शकेल. आणि म्हणून पुढच्या काळात आपल्या प्रकल्पांचं नियोजन करताना ते 2.5 ते 3 वर्षात कसे संपतील आणि त्याकरता मुख्यत्वे करून युटिलिटीज असतात, त्या ठिकाणच्या अडचणी असतात, या सगळ्या पहिल्यांदा अकाउंट फॉर कशा करता येतील याचा विचार देखील आपल्याला करावा लागेल. मी आजच्या या प्रसंगी एवढं सांगू इच्छितो की जी भावना सर्वांनी या ठिकाणी व्यक्त केली, मी देखील त्या भावनेशी सहमत आहे. हा अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचा पूल तयार झालाय. एक प्रकारे आपली अभियांत्रिकी शक्ती दाखवणारा अशा प्रकारचा एक हा पूल आहे. त्याचं जे एकात्मिक डिझाईन आहे ते निश्चितपणे आधुनिकतेला शोभेचं अशा प्रकारचं डिझाईन आहे. आणि म्हणून एकात्मिक दुमजली पुलाला स्वर्गीय अजितदारांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची जी सर्वांची मागणी आहे, मी देखील त्याच्याशी सहमत आहे. आणि निश्चितपणे आपण तशा प्रकारचा निर्णय घेऊ. मी पुन्हा एकदा PMRDAचं मनापासून अभिनंदन करतो. PMRDAने गेल्या काही काळामध्ये अनेक उत्तम कामं या ठिकाणी केलेली आहेत आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये PMRDAचा रोल अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः पुरंदरचं एअरपोर्ट आणि आपले रिंग रोड झाल्यानंतर ज्या गतीनं आपलं अर्बनायझेशन होणार आहे ते सगळं मॅनेज करण्याची जबाबदारी ही PMRDAची असणार आहे. मला विश्वास आहे की PMRDA चांगल्या पद्धतीनं ही जबाबदारी आपली पार पाडेल. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि हा पूल पुणेकरांच्या सेवेत लोकार्पित करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.